होतंय की ज्या अर्थी तुम्ही इथे आला, तुमचं आधार कार्ड दाखवताय, अमुक दाखवताय, अंगठे लावताय, फोटो काढताय, सगळं करताय, म्हणजे तुम्ही स्वेच्छेने करताय. बरोबर आहे. हा तसाच प्रकार झाला. म्हणजे करत असताना तरी गैरवापर वापर झालेला नाही हे नक्की झालं. बरोबर. आता पुढचा प्रश्न. 20 वर्षानंतर 10 वर्षानंतर मी अनकॉन्शियस अवस्थेमध्ये आहे. नातेवाईकांनी ते पत्र नेऊन दिलं, ते इच्छापत्र त्यांना डॉक्टरनं दाखवलं. मग जर का डॉक्टरांच्याकडे जर का ही सोय असेल की बाबा हो ह्याच्यावर काय नंबर आहे बाबा, अमुक अमुक नंबर आहे, तो वेबसाईटवरती घातला, हो हे दिसतंय, म्हणजे ह्याचा अर्थ हे कुठल्याही प्रकारे चुकीने खोटं स्कॅन कॉपी बनवून असं बनवलेलं डॉक्युमेंट नाही, डॉक्युमेंट जेन्युइन आहे. तिथे गैरवापराचा विषय संपला. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा 3+3 6 डॉक्टर एकत्र येऊन निर्णय घेत आहेत. आता बघा, मुळात माझं इच्छापत्र आहे, नातेवाईकांनी ते इच्छापत्र डॉक्टरांना नेऊन दिलेलं आहे. त्याच्या पुढे 3 आणि 3 6 डॉक्टर ह्याच्यावरती निर्णय घेतात. त्यातला एक डॉक्टर हा सरकारचा प्रतिनिधित्व करणारा डॉक्टर आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 4 दिवसांचा मिनिमम वेळ गेलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे माझ्या हिशोबाप्रमाणे इतक्या त्याला हे घातलेले आहेत, सेफ्टी नेट घातलेलं आहे त्याच्यावरती, की चेक्स अँड बॅलन्सेस घातलेले आहेत त्याच्यावरती, की ज्याच्यामुळे ह्याचा गैरवापर होण्याचं मला काही कारण दिसत नाही. बरं, हे सगळं सुरू कधी होणार आहे? तर मुळात हे सुरूच तेव्हा होणार आहे की ज्यावेळेला डॉक्टर तेव्हा पेशंटच्या नातेवाईकांना असं सांगतायत की बा आता काय बाबा तुमचं काय नातेवाईकांचं काही सांगता येत नाही, आमची सगळी ट्रीटमेंट करून झालेली आहे, पण आता ह्यांची काय ही इज ॲट अ पॉईंट ऑफ नो रिकव्हरी, ह्यातनं काही मिनिंगफुल रिकव्हरी होणं शक्य नाही आहे, असं मेडिकली डॉक्टर सांगतायत. तिथूनच ह्या सगळ्या प्रकाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये इतक्या काटेकोरपणे तयार केलेल्या सिस्टीमचा गैरवापर होईल अशी मला तरी काय सुतरामही शक्यता वाटत नाही. तुम्हाला असे कितीतरी मामा मावशा काकू भेटतील की जे म्हणतील की हो आम्ही आमच्या मुलांना सांगूनच ठेवलंय की अमुक अमुक झालं तर आम्हाला काय, तुम्ही उगीच व्हेंटिलेटर वगैरे घालतो.